अराजकवादी शक्तींच्या विरोधात राष्ट्रीय विचारांची शक्ती संपूर्ण ताकदीनं उभी राहिल्यानं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठं यश मिळालं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। ते काल नागपुरात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक विलास फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रकट मुलाखत देताना बोलत होते। विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला संपवणारी नियमित राजकारण करणारी शक्ती नसून नियमित राष्ट्रकारण करणारी शक्ती होती असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। आपल्याला महाराष्ट्रात आपली राजकीय संस्कृती परत आणायची आहे, त्यामुळे बदल घडवणारं राजकारण करायचं आहे, सोडाचं राजकारण करायचं नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं। महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर एक राजकीय संस्कृती नेहमी राहिली आहे। म्हणजे दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपण जर गेलो तर तिथे खून के प्यासे आहेत, तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकाशी बोलू शकत नाहीत। ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती। दुर्दैवाने 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये काही प्रमाणात अगदी खून के प्यासे नाही तरी बऱ्यापैकी थोडी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली। पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच माझ्या भाषणामध्ये ही घोषणा केली की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची आहे, त्यामुळे मला बदल घडवणारं राजकारण करायचं, बदल्याचं राजकारण करायचं नाही। आणि मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी दिला आणि नेत्यांना देखील वाटलं की कुठेतरी आता ही जी काही भिंत आहे ही आपण तोडली पाहिजे। त्यामुळे पुन्हा एकदा चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे नेते एकमेकाला भेटतायत, एकमेकाशी बोलतायत, जाहीरपणे भेटायला कोणाला लाज वाटत नाही किंवा जाहीरपणे भेटण्याकरता काही त्याच्यामध्ये आडेवाडे पण घेते, चांगली गोष्ट आहे। सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 2 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी संघाचे अनेक स्वयंसेवक, भाजपा नेते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।